नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। तर मंडळी, आता पण मी तुम्हाला गणपतीच दाखवणार आहे, पण तो सार्वजनिक मंडळाचा नसणार आहे। मी अशा एका कुटुंबाच्या घरी जाणार आहे जिथे गणपती बाप्पाचा जो देखावा असतो तो सार्वजनिक गणपती जे मंडळ आहेत त्यांना सुद्धा भारी पडेल, एवढा छान देखावा केलेला असतो। तर मी आता त्या कुटुंबियाच्या घरी जाणार आहे। गेल्या वर्षी त्यांनी बीडीडी चाळाचा देखावा साकारला होता, अतिशय सुंदर होता। या वर्षी गुपित आहे, आता मी जाणार आहे त्यांच्या घरी आणि बघणार आहे त्यांनी या वर्षी काय केलेलं आहे। तर ह्या कुटुंबियाचं ॲड्रेस आहे शिवशक्ती पार्क, डिला रोड विभागामध्ये येतं। चिंचपोकळी असू दे, करी रोड असू दे किंवा लोरपरेल, या तिन्ही स्टेशनपासून अगदी 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर आहे शिवशक्ती पार्क म्हणून बिल्डिंग आहे, तिथे हे कुटुंब राहतं। आता आपण त्यांच्या घरी जाणार आहोत आणि यावर्षीचं काय देखावा आहे तो आता मी बघणार आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे। तर मंडळी, आता आपण जाणार आहोत त्या कुटुंबियाच्या घरी, पण जाता जाता शिवशक्ती पार्क या मंडळाचा जो गणपती आहे त्याचं सुद्धा तुम्हाला मी दर्शन देतोय। बघा किती छान मूर्ती आहे। तर आता आपण या त्यांच्या बिल्डिंगच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर, शिवशक्ती पार्कच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर, आणि हा डिला रोडचा राजा सुद्धा म्हणून ओळखला जातो, आता आपण जाणार आहोत त्या कुटुंबियाच्या घरी। हे आहेत ते दादा करण पाटील, यांच्या हातातून एक जादू आहे आणि त्यांच्या गणपतीची जी जी सजावट असते, देखावा असतो, बघण्यासारखा असतो। मोठमोठ्या सार्वजनिक मंडळांना सुद्धा जमणार नाही असा देखावा त्यांच्या घरगुती गणपतीला असतो। मित्रांनो, हा आहे बाल गणपती आणि बघू शकता हरणीचं जे पाडस आहे गणपती बाप्पा बरोबर आहे, आणि ही आहे आपली लहानपणापासून माहीत असलेली राणीची बाग, वीर जिजामाता भोसले वनस्पती उद्यान प्राणी संग्रहालय। हे बघा तुम्ही, ही दादांची जी रूम आहे ही 180 स्क्वेअर फूट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एवढा जो काही देखावा आहे हा सगळा त्यांच्या घरामध्ये साकारलेला आहे, ॲज इट इज। तुम्ही जर राणीच्या बागेत गेलात, सगळं ॲज इट इज जसंच्या तसं आहे। लेफ्ट हँड साईडला तुम्हाला पहिला हत्ती बघायला मिळणार आहे, त्याच्यानंतर बघू शकता वाघाचं पण आहे तिथे। हे सगळे जे काही प्राणी आहेत त्यांनी प्रॉपर लाईनअप केलेले आहे, ॲज इट इज जशी राणीची बाग आहे आपली तसंच। हे बघा, इथे पेंग्विन सुद्धा दिसत आहेत। त्यांचं वातावरण, त्यांना कूलिंग लागतं म्हणून त्यांनी एसी लावलेली आहे प्रॉपर केलेलं आहे एकदम ॲज इट इज, त्याच्यासाठीच ते ओळखले जातात। ही आहे बर्ड सँच्युरी, इकडे आहे त्या क्रोकोडाइल्स, हे बघू शकता। आणि इथे येऊन तुम्ही तिकीट काढायची आहे आणि मगच आत जायचं आहे। मंडळी, तुम्ही बघू शकता राणीच्या बागेच्या गेटवर जसं वेनेसडे क्लोज हा बोर्ड लागलेला असतो, ॲज इट इज तसा त्यांनी तिथे दाखवलेला आहे। आणि आज पण वेनेसडेच आहे, परंतु करण भाऊचे जे सगळं घर आहे ते ओपन आहे आपल्यासाठी, ही राणीची बाग ओपन आहे आज मी आता आलेलो आहे करण पाटील यांच्या घरी आणि बघू शकता काय देखावा उभारलेला आहे त्यांनी घरगुती गणपतीला। आणि आता आपण थोडीशी माहिती घेणार आहोत। दादा करण, तुझं हार्दिक अभिनंदन। पहिलं एवढा छान देखावा तू उभारलेला आहेस तुझ्या घरगुती गणपतीसाठी।
तर मला सांग, हा जो देखावा उभारण्यासाठी किती वेळ लागला तुला साधारण? हा साधारण तरी 1-1.5 महिन्यापासून तयारी आमची सुरू होती. याच्या अगोदर की काय काय जे काय काय वस्तू गोळा करत होतो आम्ही, जवळजवळ 1-1.5 महिना त्याचा हे प्रिपरेशन अगोदर, आणि त्याच्या 1 महिना अगोदर प्रिपरेशन चालू होतं की संकल्पना काय आणायची, अच्छा, आपण काय आणू शकतो लोकांपर्यंत. त्याच्या अगोदर आम्ही बरेच विषय आम्ही मांडले. हो, मी गेल्या वर्षी बघितलेलं आहे, बीडी चाळीचा देखावा होता, खूप छान होता. तर आणि यावर्षी मी म्हणजे एकदम म्हणजे गुलदस्त्यामध्ये होतो, काय बघायला मिळणार आहे, आणि खूप छान वेगळंच काहीतरी बघायला मिळालंय. हा, बोला दादा. तेच ते की हे लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं. जसं काय मुंबईमधलं आता बघायला गेलं तर ही मोठी बाग आहे आपली, राणीची बाग. येस. जेणेकरून याचं म्हणजे लोक बरेच याला ओळखतात आणि लोक बरेच व्हिजिट करतात, बरेच वनस्पती त्याचे आपल्याला आढळतात. बरोबर आहे, राणीच्या बागेमध्ये बरेच प्राणी पण प्राणी पण आहे. तर असं हे म्हणजे पूर्ण जी संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवायची होती आम्हाला. ओके, काय आणू शकतो आम्ही हे परत 1 महिना अगोदर प्रिपरेशन केलं. 1 महिना 1.5 महिना आम्हाला कालावधी पूर्ण एक गोळा करेपर्यंत. ओके, काय काय वस्तू कशा मांडायच्या आहेत आणि ही कशी गोष्ट आम्ही इको फ्रेंडली करू शकतो, जेणेकरून म्हणजे टाकापासून टिकाव एक प्रकारे. अच्छा, इको फ्रेंडली. म्हणजे याच्यात जे वस्तू ज्या वापरल्यास तू, या सगळ्या इको फ्रेंडली सगळ्या इको फ्रेंडली. म्हणजे काय काय मला जरा थोडक्यात सांगशील, कुठल्या कुठल्या वस्तू? बोललं तर समजा हे ह्या गोष्टी आहेत किंवा वॉच वगैरे ब्रिटिश काळातले हा. सनबोर्ड वगैरे मी वापरलेला. अच्छा, सनबोर्ड आहे. हा, आता हे तुम्ही बघू शकता की स्टिक वगैरे आहेत. हा, हे आपले आपण जे चहाच्या किंवा कॉफी मध्ये आपण जे ढवळतो, हा, त्याच्यामध्ये stick. आम्ही हा स्टिक मध्ये त्याला आकार वगैरे देऊन हे त्याच्यामध्ये आम्ही मांडले गेलेलं आहे. ओके, हे बघू शकता. आणि अच्छा. हे जे रोड वगैरे दाखवलंय, अच्छा, ही माती आहे ती. ओके, माती आहे वगैरे. हा सनबोर्ड आहे खाली, त्याच्यावरती मी ही रांगोळी टाकलेली आहे. ओके, जेणेकरून बघायला गेलं दुसरी गोष्ट एक अशी आहे की हे आता समजा हे बाकीचं हे पण बघू शकता तुम्ही, बाकीचं हे पण सेम लाकडाचंच केलेलं आहे. अच्छा, म्हणजे जेवढ्या काही तू वस्तू इथे वापरलेल्या आहेत करणने, आणि तू, तर तुझं नाव? आकाश. करण आणि आकाश हे करणचे बंधू आहेत. या दोघांनी मिळून, मेन करण आहे तो आता जरा बोलायला लाजतो आपल्या बरोबर, आणि कविता पाटील. तिची खरी संकल्पना तिची आहे, कविता पाटील. कविता पाटील, ह्या तिघांनी मिळून हा जो काय देखावा साकारलेला आहे तुम्ही इथे येऊन बघू शकता. करणचा गणपती हा गौरी गणपती 7 दिवसांचा असतो. जर कोणाला बघायला यायचं असेल तर नक्की या. करण भाऊने परमिशन दिलेली आहे. आणि बघा किती छान मूर्ती आहे. जे पाडस आहे हरणाचं, ते गणपती बाप्पाचं पप्पी घेते आहे. किती छान गणपती आहे. आणि इथे जी संकल्पना उभारली सगळी इको फ्रेंडली आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर इम्प्रेस झाला असाल तर नक्की करणच्या घरी या आणि ह्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. करणसाठी लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि पूर्ण जी काही तुमची मित्रमंडळी असेल सर्वांना शेअर करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.